आज आपण अशी एक अमर पौराणिक कथा ऐकणार आहोत, जी केवळ कथा नाही, तर धर्म, त्याग, भक्ती आणि मानव स्वार्थाचे भयावह परिणाम दाखवणारा आरसा आहे. आजही अनेक जण विचारतात, मासिक धर्माचे 3 दिवस वेगळे का मानले जातात? या प्रश्नाचे उत्तर या कथेत दडलेले आहे. नारायण कवचाची अद्भुत महिमा. प्राचीन काळात कौशिक गोत्रातील एक महान तपस्वी ब्राह्मण होते. त्यांनी कठोर तपश्चर्या करून नारायण कवच प्राप्त केले होते. हे कवच इतके दिव्य होते की शत्रू, मंत्र, तंत्र, भूत, प्रेत कोणतेही संकट जवळ येऊ शकत नव्हते. मृत्यूनंतर सुद्धा शरीरावर त्याचा प्रभाव टिकून राहिला. त्या ब्राह्मणांचे देहांत झाले. वाळवंटात त्यांच्या अस्थी विखुरल्या गेल्या, पण कवचाचा प्रभाव अजूनही अढळ होता. काही काळानंतर गंधर्वराज चित्ररथ आपल्या विमानातून जात असताना त्या भूमीवरून जाताच त्यांचे विमान अचानक उलटले. आश्चर्यचकित होऊन त्यांनी वाल्किल्य ऋषींना विचारले, या भूमीत असे काय सामर्थ्य आहे? ऋषींनी उत्तर दिले, येथे नारायण कवचधारी ब्राह्मणांच्या अस्थी आहेत. त्यांचे सामर्थ्य अजूनही कार्यरत आहे. चित्ररथाने त्या अस्थी सरस्वती नदीत विसर्जित केल्या आणि स्नान करून पुण्य प्राप्त केले. देवराज इंद्रांनी विश्वरूप ऋषींना गुरु मानले, पण त्यांच्या सामर्थ्यामुळे भयभीत होऊन 3 मुखांचे विश्वरूप ऋषी इंद्राच्या हातून मारले गेले. ही होती गुरुहत्या, सर्वात भयंकर पाप. ऋषींनी त्या पापाचे 4 भाग केले: पृथ्वी, जल, वृक्ष, स्त्रिया. स्त्रियामध्ये हा भाग मासिक धर्माच्या 3 दिवसात प्रकट झाला. म्हणूनच त्या काळात स्त्रियांना विश्रांती, एकांत आणि नामस्मरणाचा काळ दिला गेला. पुत्राच्या हत्येने दुःखी झालेल्या त्वष्टा ऋषींनी यज्ञ केला आणि त्या यज्ञातून प्रकट झाला भयंकर पण महान भक्त वृत्रासूर. बाहेरून दैत्य, आतून भगवान शंकर्षणाचा परमभक्त. संपूर्ण त्रिलोक हादरले. भगवान श्रीहरींनी देवांना सांगितले, वृत्रासुराचा वध फक्त दधीची ऋषींच्या अस्थींनी बनलेल्या वज्रानेच होऊ शकते. दधीची ऋषींनी क्षणाचाही विलंब न करता आपले शरीर लोककल्याणासाठी अर्पण केले. परहितापेक्षाही मोठा धर्म नाही. इंद्राने वज्राने प्रहार केला. वृत्रासूर पडला, पण नष्ट झाला नाही. तो भगवंतात विलीन झाला आणि परमगतीला पोहोचला. कथेतून मिळणारी शिकवण. स्वार्थी माणसाला शिष्य बनवू नका. कपटी व्यक्तीला मित्र बनवू नका. त्याग, भक्ती आणि धर्म हेच खरे अस्त्र आहेत. स्त्रियांचा मासिक काळ अपवित्र नाही, तर तो धार्मिक कारणामुळे दिलेली विश्रांती आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच रोमहर्षक, धर्मपूर्ण आणि ज्ञानवर्धक कथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. जय श्रीहरी.